सनाई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की शर्वरीला आता जयला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एक जबरदस्त पुरावा सापडलेला असतो. कारण की त्याच्यामध्ये जी 30 तारीख मेन्शन केलेली असते त्याच दिवशी जयचा मोबाईल खाली ऑफिसमध्ये विसरलेला असतो आणि जय आणि शर्वरी एका रूममध्ये लॉक झालेले असतात. त्याच्यामुळे जे काही मेसेज सायलीला गेले आहेत ते जयने केलेलेच नाही आहेत हे सिद्ध करण्यासाठी खूप आहे. आणि मग शर्वरी ऑफिसमध्ये जाऊन CCTV फुटेज घेऊन येते आणि ते पोलिसांना दाखवते. त्याच्यामुळे जय अगदी निर्दोष या सगळ्या गुन्ह्यातून सुटतो आणि त्याची निर्दोष मुक्तता होते आणि हे सगळं शर्वरीमुळेच झालेलं असतं. परंतु जय आता प्रचंड चिडलेला असतो कारण की एका फिमेल स्टाफने जयच्या विरोधात ही विनयभंगाची तक्रार केलेली असते. हे जयला सहनच झालेलं नसतं. तो आधीच तर मुलींच्या विरोधात असतो आणि एका मुलीमुळेच त्याला खूप मानहानी सहन करावी लागलेली असते. त्याच्यामुळे जय आता प्रचंड चिडलेला असतो. तो ऑफिसमध्ये येतो. ऑफिसमधले सगळा स्टाफ जयचं वेलकम करतो, पण जय प्रचंड चिडतो. तो म्हणतो की मी काही खूप मोठी कामगिरी करून आलेलो नाही, त्याच्यामुळे प्लीज हे सगळं थांबवा आणि अजिबात मी आता एकाही फिमेल स्टाफला इथे थांबू देणार नाही. फिमेल स्टाफमुळेच मला ही सगळी मानहानी सहन करावी लागलेली आहे. त्याच्यामुळे आजपासून माझ्या ऑफिसमध्ये एकाही फिमेलने काम करायचं नाही. हे ऐकून शर्वरीला धक्का